1 जुलै रोजी चेन्नई जवळच्या पुझल भागात एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी 2 जुलैला अलुंदर परिसरात 7 जणांना अचानक श्वास घेणं कठीण झालं आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. दोन्ही ठिकाणी एक गोष्ट समान होती: जनरेटर. तपास सुरू आहे. डॉक्टरांचे अहवालही समोर येत आहेत. पण तज्ज्ञांचा इशारा गंभीर आहे. जनरेटर आणि गॅस उपकरणं जर योग्य प्रकारे वापरली नाहीत, तर ती तुमचं आयुष्यही हिरकावून घेऊ शकतात. या पार्श्वभूमीवर चेन्नईत नक्की काय घडलं आणि अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजे लोकतंत्र. सेल्वराजा नावाचा माणूस चेन्नई जवळच्या पुझल येथील कतिरवेदू भागात राहायचा. तो ट्रक ट्रान्सपोर्टसाठी बुकिंगचं काम करायचा. त्याला पत्नी आणि 2 मुलं आणि एक मुलगी होती. 1 जुलै रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तो मुलांसोबत झोपायला गेला. पत्नी आणि मुलगी एका खोलीत झोपल्या होत्या, तर सेल्वराज आणि मुलं दुसऱ्या खोलीत. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सेल्वराज बराच वेळ उठला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने जवळच्या लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा सेल्वराज आणि 2 मुलं मरण पावलेली सापडली. त्यांच्या तोंडाला पेच आला होता. पोलिसांनी पहिलं तर हे तपासलं की तिघांनाही कुठली तरी जखम नाही ना. त्या खोलीत खूप लहान जागा होती. लाईट गेल्यामुळे सेल्वराजनं छोटं डिझेल जनरेटर चालू केलं होतं. पण खोलीत हवा येण्या जाण्याची जागा नव्हती. त्यामुळे जनरेटरमधून बाहेर पडणाऱ्या धुरातलं कार्बन मोनॉक्साईड वायू श्वासातून आत गेलं आणि तिघांचा मृत्यू झाला, असं पोलीस तपासण्यांचं म्हणणं आहे. शवविच्छेदनातही हेच निदर्शनात आलेलं आहे. अशीच आणखी एक घटना यानंतर समोर आली होती. चेन्नईतील जीएसटी रोडवरील अलंदूर जवळील एक खासगी वसतिगृहात 2 जुलैच्या सकाळी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे जनरेटरद्वारे येथील खोल्यांमध्ये वीज पुरवठा करण्यात आला. त्यावेळी हॉटेलच्या रिसेप्शनवरील एक व्यक्ती आणि एक खोलीत राहणारे 6 जण जनरेटरमधून निघणाऱ्या जोरामुळे बेशुद्ध पडले. मात्र अग्निशामक दल, मदत कार्य विभाग आणि पोलिसांनी त्यांना वाचवलं. त्यातल्या काहींना गिंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं गेलं, तर काहींवर खासगी रुग्णालयातच उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना धुरामुळे गुदमरल्यासारखं झालं होतं, पण आता सर्वजण ठीक आहेत. हवा येण्या जाण्यासाठी जागा नसलेल्या खोलीत जनरेटरचा वापर केला जातो, तेव्हा त्यातून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साईड वायू मानवांच्या आणि प्राण्यांसाठी हानिकारक ठरू शकतो. या वायूमध्ये रक्तातील हेमोग्लोबिनला चिटकण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तात हायपोक्सिया होतो. या वायूमध्ये ऑक्सिजनपेक्षा सुमारे 200 पट जास्त हेमोग्लोबिनला चिटकण्याची क्षमता असते. इमारतींना आग लागल्यावर काही लोकांना भाजत नाही, पण तरीही त्यांचा मृत्यू होतो. आग लागते त्यावेळी कार्बन मोनॉक्साईड वायू खोलीत सोडला जातो, त्यामुळे मृत्यू होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO वायूला अमेरिकेतील अदृश्य मारेकरी असं नाव दिलं गेलं, कारण तो रंगहीन, गंधहीन आणि चवहीन असतो. माणसाला हा वायू कोणत्याही प्रकारे कळत नाही, त्यामुळे लोक निष्काळजीपणा करतात आणि अनेक वेळा झोपेतच त्यांना त्याचा फटका बसतो. नॅशनल सेफ्टी काउन्सिलने सांगितलं आहे की कार्बन मोनॉक्साईड हा मुख्यतः कार, ट्रक, छोटे इंजन, स्टोव्ह, दिवे, फायर ब्लेक्स, लहान जनरेटर आणि भट्ट्यांमध्ये इंधन जाळल्यामुळे तयार होतो. जेव्हा ही वायू बंदिस्त किंवा कमी हवेशीर जागांमध्ये जमा होते, तेव्हा याचा श्वासातून शरीरात प्रवेश फार धोकादायक ठरू शकतो. अमेरिकेतील CDC म्हणजेच सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने याबाबत स्पष्ट केलं आहे की काही लोक विशेषतः यामुळे अधिक प्रभावित होतात, जसं की लहान मुलं, वृद्ध लोक, ज्यांना दीर्घकालीन हृदयरोग आहे, ज्यांचं शरीर कमजोर आहे, ज्यांना श्वसनाच्या समस्या आहेत. हे सगळे लोक या वायूमुळे मृत्यूचा अधिक धोका असलेल्या गटात येतात. तसेच हिवाळ्यात या वायूचं प्रमाण जास्त असतं, कारण हिवाळ्यात लोक गरम राहण्यासाठी जास्त वेळ घरात बंदिस्तपणे जेवण बनवतात, भट्टी किंवा फायर प्लेक्स वापरतात किंवा लहान जनरेटर चालवतात. यामुळे CO वायू घरात जमण्याचा धोका तयार होतो. याशिवाय थंड हवामानामुळे लोक खिडक्या दरवाजे कमी उघडतात आणि घरं बंद ठेवतात. त्यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो आणि CO वायू शरीरात अधिक प्रमाणात वाढला जातो. तुमच्या सुरक्षिततेसाठी कार्बन मोनॉक्साईड डिटेक्टर बसवणं फार महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला या वायूचं प्रमाण वाढल्यावर तात्काळ इशारा देऊ शकतं. तसेच घरात जनरेटर किंवा इंधन वापरायचं असेल तर हवा पुरेशी येणं जाणं असणाऱ्या जागेतच ते करावं. थोडक्यात CO वायू म्हणजे फार धोका, जो बहुतेक वेळा काहीतरी पण झोपेतही जीवाला बळी घेऊ शकतो. म्हणूनच त्याची खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजे लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.